या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। राज्यातील गुटखा माफियांवर आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंचे सगळ्या अधिकाऱ्यांना तसे आदेश आहेत। गुटखा, तंबाखू, निकोटीन युक्त पान मसाल्याच्या अवैध व्यापारावर मोठा प्रहार आहे। केवळ विक्रेतेच नाही तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदारांवर देखील कारवाई होणार आहे। संघटित नेटवर्क, गोदाम चालक आणि घाऊक विक्रेते सुद्धा रडारवर असतील। प्रत्येक जिल्ह्यात मकोका प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे। सगळ्या दोषींवर कारवाई होईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्टच केलंय। गेले अनेक दिवस खरं तर लोकशाही मराठी ही बातमी लावून धरतीये। ठिकठिकाणी अवैधपणे गुटखा विक्री केली जातीये। या सगळ्या संदर्भात बातम्या लोकशाही मराठीनं समोर आणलेल्या होत्या। आता यानंतर लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय। गुटखा माफियांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश आहेत। ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे। आपण मी जे सांगितलंय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार, कुणी असू द्या। ते माझे अधिकारी होऊ शकतात, इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात। त्याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात, कंप्लेन येतात, आम्ही त्या व्हेरीफाय करतो। पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहे। त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।